वंध्यत्व म्हणजे जेव्हा लग्न होतं, लग्नानंतर काही दिवस असं असतं की नको आपल्याला इतक्यात बाळ. तर ते दिवस सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताय, प्रेग्नन्सी ठेवण्यासाठीचं प्लॅनिंग करताय आणि 1 वर्ष प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाहीये. अच्छा. तर अशा वेळेला त्या कपलला आपण इन्फर्टिलिटी आहे असं असं म्हणतो. म्हणतो. ओके. वंध्यत्व हा काही मोठा आजार नाहीये. जसं तुम्हाला कॅन्सर झालाय, टीबी झालाय, डायबिटीज झालाय, असं काही हा आजार नाहीये. ही एक अवस्था असते. आपल्या शरीराची झीज होत असते. तर त्यामुळे बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे वय खूप महत्वाचं. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी. पुरुषांमध्ये पण हो, असं हो 35-40 ना. नंतर शुक्राणूंची गुणवत्ता खराब होणे किंवा दुसरे काही आजार येतात. मग त्याचा इम्पॅक्ट फर्टिलिटीवरती होतो. तर एज हा खूप महत्वाचा विषय राहतो. तुम्ही जर 30च्या खाली असाल, 25-30 मध्ये आहात, तर 1 वर्ष तुम्ही नैसर्गिक पद्धतीने प्रयत्न ओके. केला पाहिजे. तर नैसर्गिक पद्धतीने प्रयत्न करायचं म्हणजे काय? तर ओव्ह्युलेशन पिरियड जो असतो, त्याच्यामध्ये नैसर्गिक रिलेशन ठेवणं, शारीरिक संबंध येणं, तेवढ्या फ्रिक्वेंटली ते आले पाहिजेत. तर असं जर तुम्ही वर्षभर व्यवस्थित करताय, बाकी दुसरा काही आजार आपल्याला नाहीये, सगळ्या गोष्टी छान आहेत. तर अशा वेळेला वर्षभर प्रयत्न करून नाही राहिलं, तर प्रॉपर आपण ट्रीटमेंट्स घेणं किंवा इन्व्हेस्टिगेशन्स जे असतात, ते करणं गरजेचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर बोलतोय या आपल्या लाडक्या शोमध्ये स्वागत करते. आपण आपल्या या शोमध्ये नेहमीच वेगवेगळ्या डॉक्टरांना आमंत्रित करत असतो. तर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आल्या आहेत डॉक्टर पल्लवी चिंधे मॅडम. या एक आयुर्वेद आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे आपल्याला आज भरभरून स्त्रीरोगाबद्दल एकदम डिटेलिंग माहिती मिळणार आहे. पण त्यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व. यावर आपण खूप सखोल चर्चा करणार आहोत, नॉलेज घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मॅडम तुमचं या शोमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आम्हाला सगळ्यात आधी तुमची जर्नी ऐकायला आवडेल. मी डॉक्टर पल्लवी चिंदे. आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे माझं एज्युकेशन जे आहे, शिक्षण BMS झालेलं आहे. टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे अच्छा. नामांकित आयुर्वेद हो. महाविद्यालय आहे आणि सर्वात जुनं आहे. येस. त्या ठिकाणी BMS झाल्यानंतर मग जे आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं म्हणजे MS जे आहे, हो, MS. ते स्पेशली स्त्रीरोगामध्ये, ओके. स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र या विषयामध्ये माझं MS कम्प्लीट. MS कंप्लीट झालं. ते झालं मुंबईमध्ये वरळीला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, आर्य पोद्दार महाविद्यालय ओके. येथे. अरे मग ते झाल्यानंतर नंतर मी पुण्यातच स्त्रीरोगावरती आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये गायनॅक म्हटलं की आपल्याला ॲलोपॅथीचेच डॉक्टर्स लक्षात येतात. मिळतात. तर पण आयुर्वेदाचे खूप रेअर हां. आहेत. आयुर्वेदामध्ये पण स्त्री रोगासाठी किंवा हे जे काही आता नवीन स्त्रियांचे आजार आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये आयुर्वेदात सुद्धा खूप छान अशा ट्रीटमेंट्स आहेत. 100% रिझल्ट मिळतो. 100% रिझल्ट सहित आहेत. तर त्यामुळे पहिल्यापासूनच मला या विषयामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे खूप छान. मी आयुर्वेद आणि स्त्रीरोग असं एकत्र घेऊन पुढे चालण्यासाठी स्पेशली आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ञ असं खूप छान. म्हणूनच मग प्रॅक्टिस पुढे सुरू केलेली आहे. आणि आता 4 ते 5 वर्षांपासून वाकड येथे आपलं क्लिनिक आहे. वेदगर्भ आयुर्वेद पंचकर्म आणि फर्टिलिटी क्लिनिक. इथे स्त्रियांशी रिलेटेड आहे. सोबतच ज्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो, येतो. इन्फर्टिलिटी सारखे विषय आहेत. आता आपण तोच आज बघतो म्हणजे मुख्य विषय आपला. आपल्या खूप आजूबाजूला लोकांना बरेचसे कपल पेशंट आहेत पाहायला जे आपल्याला मिळतात. बघायला मिळतात, की ज्यांचं स्ट्रगल सुरू आहे बाळ होण्यासाठी. या सगळ्या गोष्टींसाठी आपण शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने उपचार देतो. वाह! वाह! खरंच. आणि मला वाटतं आयुर्वेदाची सांगड असल्यावर होणारं बाळ सुद्धा खूप हेल्दी आणि येस, चांगलंच नक्कीच. असेल. तर मॅडम, इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आपल्याला आहे, हे म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व म्हणजे जेव्हा लग्न होतं, लग्नानंतर काही दिवस असं असतं की नको आपल्याला इतक्यात बाळ. तर ते दिवस सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताय, प्रेग्नन्सी ठेवण्यासाठीचं प्लॅनिंग करताय आणि 1 वर्ष प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाहीये. अच्छा. तर अशा वेळेला त्या कपलला आपण इन्फर्टिलिटी आहे असं असं म्हणतो. म्हणतो. ओके. वंध्यत्व हा काही मोठा आजार नाहीये. जसं तुम्हाला कॅन्सर झालाय, टीबी झालाय, डायबिटीज झालाय, असं काही हा आजार नाहीये. ही एक अवस्था असते. ओके. म्हणजे तुमचं शरीर ते प्रेग्नन्सी ठेवत नाहीये, तर काहीतरी त्याला रिझन असतात. तर त्याच्याकडे एक आजार म्हणून न बघता एक अवस्था, ती एक कंडिशन आहे. ओके. जेव्हा वर्षभर आपण प्रयत्न करतोय, परंतु आपल्याला प्रेग्नन्सी अचीव्ह नाही होत आहे. नाही.
तर हे झालं म्हणजे 35 पर्यंत तुम्ही 1 वर्ष प्रयत्न करताय, ठीक आहे. तर पहिले ते 35 पर्यंत कन्सिडर केलं जायचं. पण आताची जी काही लाईफस्टाईल बदललेली आहे, तर 30 वर्षाच्या पुढे तुम्ही 6 महिने प्रयत्न करताय ओके. आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर अशा वेळेला तुम्ही 6 महिन्यानंतर प्रॉपर इन्फर्टिलिटीसाठीची जी ट्रीटमेंट असते ती स्टार्ट करणं गरजेचं असतं. तर मग त्याला काही एज आपण म्हणतो एज फॅक्टर खूप महत्वाचा वाटतो ह्याच्यामध्ये. तर हो. ते काही आहे का? आयुर्वेदात पण असं काही सांगितलं आहे का? हो, आयुर्वेदामध्ये पण वयाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. तारुण्यावस्था जी असते त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्याच गोष्टी ह्या चांगल्या लेव्हलच्या असतात. म्हणजे दर्जेदार हो, सगळे हो. धातू आपले असतात. तर त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी पण आपल्याला तो चांगल्या एज गोष्टी ग्रुप आपण म्हणून तो हां, खूप जसं 20 ते चांगला. 40 मध्ये आपलं शरीर एक आपण कुठल्याही कामामध्ये जे काही कामं करतो ते एक उमेदीने, जिद्दीने करतो. तसं आपल्या शरीराच्या ज्या काही सेल्स असतात, त्या पण त्या उत्साहानेच सगळ्या ॲक्टिव्हेट गोष्टी असतात ॲक्टिव्ह तेव्हा. असतात, करतात. तर एज फॅक्टर हा खूप महत्वाचा असतो. विशेषतः स्त्रियांमध्ये जी काही आपण आता बघतो, लो AMH आहे किंवा असे बरेचसे कारणं बघायला मिळतात. तर AMH हा फॅक्टर पण एजशी रिलेटेड असतो. कारण स्त्रीबीज जे असतं त्याची संख्या ही फिक्स असते. आपण जेव्हा ओके. जन्म घेतो, तेव्हा स्त्रीबीजांची जी संख्या असते ती आपण वयात येताना अर्धी झालेली असते. 25 ते 30 ओह! वर्षापर्यंत त्या अर्धीची पण अर्धी ती होऊन जाते. त्यामुळे एज ती फॅक्टर कमी-कमी होत जाते. कमी-कमी होत त्यामुळे जाते. एज फॅक्टर इज खूप खूप इम्पोर्टंट महत्वाचं आहे आहे. या येस ह्याच्यामध्ये. आणि वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची झीज होत असते. तर त्यामुळे बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे वय खूप महत्वाचं. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी. पुरुषांमध्ये पण हो, असं हो ना. 35-40 नंतर शुक्राणूंची गुणवत्ता खराब होणे किंवा दुसरे काही आजार येतात. मग त्याचा इम्पॅक्ट फर्टिलिटीवरती होतो. तर एज हा खूप महत्वाचा विषय राहतो. खरंच आहे. म्हणजे फक्त स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठी सुद्धा पुरुषांसाठी एज फॅक्टर सुद्धा. खूप महत्वाचा आहे. हो. किती काळ प्रयत्नानंतर आपण तपासणी करावी, की आपल्याला असं वाटतं, की आता आपल्याला आलंय वंध्यत्व किंवा हं. किती तर हे काळानंतर? जसं आपण आता म्हटलं, की तुम्ही जर 30च्या खाली असाल, 25-30 मध्ये हं. आहात, तर 1 वर्ष तुम्ही नैसर्गिक पद्धतीने प्रयत्न ओके. केला पाहिजे. तर नैसर्गिक पद्धतीने प्रयत्न करायचं म्हणजे काय? तर ओव्ह्युलेशन पिरियड जो असतो, हं. त्याच्यामध्ये नैसर्गिक रिलेशन ठेवणं, शारीरिक हो, हो, संबंध हो. येणं, तेवढ्या फ्रिक्वेंटली ते आले पाहिजेत. तर असं जर तुम्ही वर्षभर व्यवस्थित करताय, बाकी दुसरा काही आजार आपल्याला नाहीये, सगळ्या गोष्टी छान आहेत. तर अशा तर वेळेला वर्षभर प्रयत्न करून नाही राहिलं, तर प्रॉपर आपण ट्रीटमेंट्स घेणं किंवा इन्व्हेस्टिगेशन्स जे असतात, ते करणं गरजेचं आहे. आणि हेच जर आता तुम्ही 30च्या पुढे गेला हो असाल, ना. तर मग लगेचच आपण 6 महिनेच थांबायचं. जास्त ओके. वेळ घालवला, की मग खूप सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा इम्पॅक्ट येतो. त्यामुळे लवकरात लवकर लवकरात लवकर. ट्रीटमेंट. वंध्यत्वाची मग मुख्य कारणे काय आहेत? मग ती स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्हींसाठी आम्हाला एक्सप्लेन हो. करा. आता वंध्यत्व मूल होणं ही काय फक्त स्त्रीची जबाबदारी नाहीये. त्यामुळे करेक्ट आहे. स्त्री आणि पुरुष दोघंही इक्वली ह्याच्यासाठी जबाबदार असतात. तर परंतु मूल जेव्हा ते राहतं, प्रेग्नन्सी जेव्हा ती राहते, ती स्त्रीच्या गर्भामध्ये राहते. गर्भामध्ये. त्यामुळे स्त्रीला जे अपत्यानां परम मूलम म्हणजे अपत्य होण्यासाठी जास्त महत्वाची स्त्रीच आहे. स्त्रिया. परंतु ते प्रेग्नन्सी राहताना स्त्री बीज आणि पुरुष बीज असं दोन्ही गोष्टी वापराव्या लागतात. तेव्हा प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे दोघांचाही रोल 50-50% आहे. महत्वाचा आहेच आहे. महत्वाचा आहेच आहे. तर आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, की मिथ्याचारेण तां स्त्रीणां प्रदुष्टेन आर्तवेन च जायन्ते बीजदोषाश्च दैवाश्च शृणुतां पृथक् असं म्हणजे आयुर्वेदामध्ये याला सांगितलंय. एक्सप्लेन करा हो, हो. थोडंसं. हे सांगते ना. तर मिथ्याचार म्हणजे काय? म्हणजे वंध्यत्वाची कारणं जी काही सांगितली आहेत आयुर्वेदामध्ये, तर मिथ्याचार म्हणजे तुमचं मिथ्या म्हणजे चुकीचं. ओके. मिथ्या म्हणजे चुकीचा चुकीचं. आहार आणि विहार. आहार म्हणजे आपण जे काही खातो, ते सगळं. तर त्याच्यामध्ये चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. आता आपण बघतो, खाण्याचं काही टायमिंग नाहीये. नाही, आपण काय खातोय याला काही महत्त्व नाहीये. आठवड्यातून खरंच आहे. 4-5 वेळेस आपण चवीला बाहेरचंच जास्त महत्त्व दिलं जातं. चवीला जास्त महत्त्व चोचले देतो. जिभेचे बरोबर. त्यामुळे आणि आपण थोडं म्हणजे तो दर्जा नाही राहिलेला खाण्याच्या ह्याच्यामध्ये. आणि प्लस जे घरचं खायचं सोडून लोकं बाहेरचं जास्त खातात. हा एक हा विषय आहे. महत्वाचा हे खूप आहे, की महत्वाचा. घर कारण आपण जे खातो त्यातनंच आपल्या शरीरातल्या सर्व गोष्टी तयार होणार असतात. हं. आणि हे जर तेच महत्वाचं. चांगलं नसेल, तेच आपल्याला पोषण देणारं नसेल, तर मग काहीच नाही. पुढे काही शक्यच नाहीच. हे झालं खाण्याचं. जेवण. हं. तसंच विहार. विहार म्हणजे आपण काय करतोय? आता बघितलं तर इतके सगळे आय-टी कपल्स येत असतात. कॉर्पोरेट्स जॉब हो ना. करणारे येत असतात. नाईट शिफ्ट्स आहेत. कुणी 2 वाजता, 3 वाजता जॉब बापरे! त्यांचा संपतो.
मग सकाळी 9-10ला उठतात किंवा ह्या व्यतिरिक्त काही काही हाऊसवाईफ आहेत त्या सुद्धा अशा आहेत की रात्री 1-1 पर्यंत झोपत नाहीत, सकाळी 8-8:30ला उठतात. आई गं! आणि कसं मग ह्या सगळ्यामध्ये आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते खूप डिस्टर्ब होतं. व्यायाम नाही, स्क्रीन टाईम जास्त होतो हो, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांचंच. परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. तर हा चुकीचा आहार आणि विहार जो आहे, व्यायाम होत नाही काही, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. नाहीतर आता लोकं लाखो रुपये घालून IVF सारख्या प्रोसिजर्स करतात. त्याआधी तुम्ही तर हे सगळं हे सुधारा. सगळं सुधारायचं हे मानसिकता फार कमी कमी लोकांची आहे. असते म्हणजे. डायरेक्ट ट्रीटमेंट करायला हां, जातात. म्हणजे तुम्ही मला 4 गोळ्या जास्त द्या, पण हे सांगू नका. असं पण काही-काही आयुर्वेदात पेशंटचं खूप साधी पद्धत सांगितली आहे. ती जर फॉलो केली आपली हो, रोजच्या रुटीनची, तर नक्कीच या अ, हो. प्रकारापासून आपण मुक्तता मिळू हो. शकतो. बरोबर तर आहे. ह्यामध्ये दुसरं जे आपण बोललो, की आर्तवतुष्ट असणं म्हणजे पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम असणं. जे आपलं दर महिन्याला मासिक स्राव जो हो. होत असतो, त्याच्यामध्ये काहींना इरेग्युलर पिरियड्स असतात. वेळच्या वेळेला पाळी येत नाही. पाळीला कमी जातं, जास्त हं. जातं. असे भरपूर प्रॉब्लेम्स हं. आपल्याला बघायला मिळतात. काहींना गर्भाशयामध्ये गाठी झालेल्या असतात किंवा ॲडेनोमायसिस आहे, एंडोमेट्रियोसिस आहे. अशी नावं बापरे! सुद्धा आता म्हणजे ही पहिले माहीतही नव्हती माहिती लोकांना. नव्हती. हो आता ना. ते त्याचे पेशंट्स एवढे वाढलेत. तर ह्याचा जो परिणाम आहे तो गर्भाशयावरती होतो आणि गर्भधारणा आपल्याला राहण्यासाठी राहणं. प्रॉब्लेम निर्माण होतो. ह्याच्यासोबतच ट्यूबल ब्लॉक आहे म्हणजे ज्या आपल्या गर्भाशयाच्या नळ्या असतात, 2 हं, पाईप हं, असतात. हं, हं. तर ते जर ब्लॉक असतील तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. अच्छा. तर असे हे सगळे कारणं फॅक्टर्स आहेत. हां. मग पुरुषांमध्ये काय कारणं असू शकतात ही आता स्त्रिया? जसं आपण म्हटलं, की चुकीचा आहार-विहार हे ते पुरुषांमध्ये दोघांसाठी कारण आहे. आहेच आहे. प्लस जे शुक्राणूंची गुणवत्ता, आता बऱ्याचशा पुरुषांमध्ये काउंट असतो काही-काहींचा व्यवस्थित, पण गुणवत्ता नसते. ओह! स्ट्रक्चर त्यामुळे ते वाईज नाही. म्हणजे स्ट्रक्चर वाईज त्याच्यामध्ये बरेचसे डिफेक्ट्स असतात. तर मग हे गुणवत्ता खालवल्यामुळे त्यामुळे सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं. वंध्यत्व पण हे येतं म्हणजे कळत नाही आपल्याला. मग ते कळत नाही. स्त्रियांवरच येतं, की तुम्ही हे फॉलो स्त्रियांवरती करा. येतं. पण परंतु आता पुरुषां म्हणजे एज्युकेटेड जे लोकं आहेत, ते त्यांना माहितीच. बऱ्यापैकी घेतात टेस्टिंग करून. पण तरी सुद्धा 10 पैकी 3-4 पुरुष असे असतात, की नाही आम्हाला करायचंय टेस्ट. असे सुद्धा असतात. मग त्यामध्ये ती स्त्री बऱ्यापैकी सफर करते. जेव्हा आपण तपासणी करतो, तेव्हा ती दोघांची सोबतच झाली पाहिजे. म्हणजे कुणामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तो लगेच सॉर्ट आउट करून पुढे आपल्याला स्टेप बाय स्टेप जाता येतं. बरोबर. खूप छान सांगितलं मॅम. आता तुम्ही बोलण्यात सांगितलं, की पाळी आपली जी आहे ती अनियमित आली, तर त्याचा वंध्यत्वावर परिणाम होतो. तर मग अ, हा कसा परिणाम होतो आणि मग ते कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही आहेत का उपाय? हो. नक्कीच. मासिक पाळी रेग्युलर आल्याने आपलं एक शरीराचं पण आरोग्य चांगलं राहतं आणि गर्भाशयाचं पण आरोग्य चांगलं राहतं. हो. मासिक पाळी रेग्युलर आहे म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतंय आणि जर ही रेग्युलर नसेल, तर मग त्याला भरपूर कारणं असतात. PCOD सारखी पीसी कारणं आहेत. तर ही म्हणजे ह्याने काय होतं, की आपल्याला ओव्ह्युलेशन आपण ट्रॅक करू शकत नाही हं. आणि जेव्हा ती इरेग्युलर असते, त्यावेळेला जे स्त्रीबीज बनतं ते चांगल्या क्वालिटीचं बनत नाही. नसतं. आणि हं. प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला बीज फार मग महत्वाचं आहे. असं तर मग त्यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पंचकर्म आहे, नस्य आहे, औषधं आहेत आयुर्वेदिक. तर ओके. ह्या सर्व गोष्टींनी मासिक पाळी रेग्युलर करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि प्रेग्नन्सी राहायला मग सोपं या जातं पुढे. सगळ्यांनी होऊ शकतं. पण त्याचा कालावधी किती असतो मग हे ट्रीटमेंटचा? जर आपण आयुर्वेदाची मदत घेऊन हे आपण सगळं मानसिक पाळी रेग्युलर करण्यासाठी आपण आयुर्वेदाचा आधार घेतला, हं. तर काय आहे त्याचा टाईम पिरियड काय असेल? तर आयुर्वेदामध्ये पहिले आपण तुमची पूर्ण हिस्ट्री घेतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणते दोष इम्बॅलन्स झाले आहेत. जसं आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफांवरती सगळं चालतं हो. आपली सिस्टीम. तर मग कोणती लक्षणं वाढली आहे, कोणती कमी झाली आहे, तर हे सगळं बघून ट्रीटमेंट ठरवावी लागते. तर PCOD सारखे किंवा कारणं असतील, पाळी अनियमित असेल, तर सायकल रेग्युलर करण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 महिन्याची ट्रीटमेंट घेऊन अच्छा. एकदा सायकल रेग्युलर झाली, की तुम्ही मग नॅचरली ट्राय करायला सुरुवात करू शकता. मग कोणकोणत्या तपासण्या यासाठी आवश्यक आहेत वंध्यत्वासाठी? आता स्त्रियांमध्ये जर आपण म्हटलं, तर स्त्रियांमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पिरियड्स रेग्युलर पाहिजेत आणि जर आपल्याला गर्भाशयाचं आरोग्य बघायचंय, ओव्हरीजचं आरोग्य बघायचंय, तर सोनोग्राफी जे साउंड असतो. सोनोग्राफी आता सगळ्यांना माहितीच असते. माहितीच तर आहे. हो, ती हो. सोनोग्राफी जी आहे ते त्यामध्ये आपल्याला गर्भाशय, ओव्हरीज, ट्यूब्स ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात.
सोबतच जास्त काही प्रॉब्लेम असेल तर हार्मोनल टेस्ट केल्या जातात. मग त्याच्यामध्ये LH आहे, FSH, प्रोलॅक्टिन असे हार्मोन्स असतात, जे आपण रक्त दिलं की ते आपल्याला त्याचा रिपोर्ट येऊन जातो. AMH नावाची टेस्ट असते. आता AMH जसं तुम्हाला आपण बोललोच की AMH म्हणजे स्त्रीबीजांची संख्या आपल्याला त्याच्यावरनं कळते. कळतं. तर ती एक टेस्ट फार महत्वाची असते जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी हम्म, प्लॅन हम्म. करताय किंवा आता आपण अजून प्लॅनिंगसाठी किती थांबू शकतो हे हे पण जर आपल्याला बघायचं असेल कपल्सला तर ओके. ते हे खूप AMH महत्वाचं. नाही तर आजकाल येस. कपल काय करतात, नाही आमचं प्लॅनिंग आहे 5 वर्ष आम्ही अजून हां. सेट होण्यासाठी आमच्या हवेत आम्हाला. पण नाही ना, ह्या पण गोष्टी तुम्ही ह्या बघा तर ही टेस्ट खूप खूप महत्वाची आहे. महत्वाची आहे. साधी ब्लड टेस्ट असते आणि त्याच्याने आपल्याला ॲटलीस्ट अंदाज येतो की आपल्याकडे अजून किती दिवस आहेत बाबा, आपण थांबू शकतो. खूप महत्वाचं आहे खूप हे. महत्वाचं आहे. जर खूप कमी AMH लेव्हल्स असतील, हो. जसं 2च्या खाली असेल, तर मग तुम्ही फार थांबू नये. ओके. नंतर नाहीतर मग मग प्रॉब्लेम फेस करावे म्हणजे लागतात नसेल. बऱ्यापैकी ज्यांना 1च्या खाली AMH असतं, 0.5 वगैरे असे AMH असतात. तर ओके. एखाद्या IVF सेंटरला गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट डोनर IVFचा सल्ला दिला जातो. डोनर एग ओ. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं बीज वापरून बाळ करू शकता. मग एवढ्या जर स्टेजला तुम्हाला नसेल जायचंय. जायचं, तर तुम्ही ते टेस्ट आधी करून टेस्ट तुम्ही करा. आधीच खूप छान हे करू सांगितलं मॅम. शकता. हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. हां. नुसतं आमचं प्लॅनिंग आहे आणि हो. नंतर मग आणि पश्चातापाची वेळ येते हां, मग. सोबत पुरुषांमध्ये जे आहे ते आपल्याला सिमेनची टेस्ट करायला लागते. अच्छा. म्हणजे स्पर्म त्याच्यामध्ये काउंट आपल्याला कळतो, हम्म, क्वालिटी हम्म. कळते, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि जर बाकी काही प्रॉब्लेम्स असतील तर पुरुषांमध्ये हार्मोन्सच्या वगैरे टेस्ट आपल्याला करायला की म्हणजे लागतात. प्रॉब्लेम कोणामध्ये हे त्यामुळे दोघांनी हो, टेस्ट करणं गरजेचं आहे. गरजेचंच आहे. आणि आता बऱ्यापैकी 10तल्या 5-6 केसेसमध्ये दोघांमध्येही प्रॉब्लेम असतो. आत्ताची सगळे लाईफस्टाईल लाईफस्टाईलमुळे. तुमच्याकडे अशा बऱ्याच केसेस असेल. हो. एखादं उदाहरण सांगता येईल मॅम की असं एखादी केस? आता रिसेंटच केस तुम्हाला सांगते. त्यामध्ये लेडीज जी होती तिचं AMH बऱ्यापैकी कमी होतं. म्हणजे कमी म्हणजे 0.5 AMH होतं आणि सोबत हसबंडच्या रिपोर्टमध्ये किती असावं मग हे 0.5 हे खूप कमी आहे. खूप मग कमी आहे. असावं किती? 2 मिनिमम ते किती असावं? 2 ते 4च्या मध्ये नॉर्मल ओके. असतं 2 ते AMH 4. आणि बाकी जर खूपच जास्त AMH असेल 8 आहे, 10 आहे, 15 आहे, म्हणजे माझ्याकडे खूप फॉलिकल्स आहेत असं नाहीये. ते PCOD वगैरे अशा सगळ्या ओके. ते पण केसेसमुळे ते वाढून वाढू येतं. तर हं. 2 पण ते 2 ते 4 इज मध्ये हां, नॉर्मल क्रायटेरिया आहे आपला. क्रायटेरिया आहे. तर त्या पेशंटमध्ये स्त्रीचं तर 0. 0.5 होतं आणि जो हसबंडचा स्पर्म काउंट होता तो हं. 4 मिलियन होता. म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट 15 ते 20 मिलियनच्या वरती तो पाहिजे. ओके. तर 4 मिलियन म्हणजे बऱ्यापैकी खूपच कमी कमी. आणि त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी डॅमेज असलेले अरे! स्पर्म असे होते. पण 2 महिन्याच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटने, पंचकर्माने त्यांना 3ऱ्या महिन्यात प्रेग्नन्सी झाली अरे वाह! आणि ह्या दिवाळीला त्यांची डिलिव्हरी पण झाली. वाह, वाह, वाह! खूप असं छान. म्हणजे म्हणजे आयुर्वेदाची सांगड घेऊन हा ही जी स्टेज आहे, आजार नाही म्हणता येणार तुम्ही सांगितलं तसं. हो, ती नक्कीच आपण पार करू पार शकतो करू आणि शकतो. हो. मस्त, मस्त. खूप छान. आयुर्वेद आजकाल खूप कमी लोकं फक्त हेअर स्किनसाठी वापरतात. पण ह्या हो. गोष्टींसाठी मला वाटतं खूप कमी लोकं कन्सल्ट करत असतील. हो. लोकांना पण खूप माहीत नाहीये अजून तेवढं, की आयुर्वेदामध्ये आहे. आहे नाहीतर गायनॅक आणि म्हटलं, लवकर की रिझल्ट लोकांच्या डोक्यात हां. जनरली ॲलोपॅथी येतं किंवा ॲलोपॅथी येतं. गायनॅक ट्रीटमेंट गायनॅक प्रेग्नन्सीची लगेच देतो. गायनॅककडे जाऊन लगेच जा. पण नाहीये. पण बऱ्यापैकी आता जे काही वर्किंग लेडीज आहेत, तर आम्हाला हार्मोन्सच्या गोळ्या नको. वाह! कारण एकदा त्यांनी 4-6 जागृत महिने झालं. हार्मोन्सची ट्रीटमेंट घेतली, की त्यांना हम्म. त्याचे जे काही त्रास ते जाणवतात, माहिती असतात. तर हो, मग मग ते काय. नको म्हणतात. खूप छान. त्यामुळे नाही त्यामुळे करून आता लोकं यायला लागलेत येतात. आयुर्वेदाकडे वळतायत. बऱ्यापैकी रिझल्ट्स हो, आहेत. बऱ्यापैकी येतात. खूप छान. आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म यांचा वंध्यत्वावर कसा परिणाम होतो किंवा उपयोग कसा होतो आपल्याला? आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा आपल्याला मूल होत नाही, तर हं. तेव्हा तुमचं पंचकर्माने शरीर शुद्धी करणं. येस. म्हणजे पंचकर्म हे जे आहे शरीराला विशुद्ध करतं. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन पूर्ण आपलं करतं. म्हणजे आपलं जे काही चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या खाण्यापिण्यामुळे जे काही टॉक्झिन्स थोडक्यात ज्याला म्हणतो आपण, तर हे साचलेलं असतं. तर जेव्हा आपण पंचकर्माने हे काढतो, तर अशा वेळेला शरीर पूर्ण आपलं डिटॉक्स होतं. डिटॉक्स होतं. आपण जे काही मेडिसिन वापरणार, त्याचा इफेक्ट जास्त यायला मदत होते. खूप छान. आणि हे जे काही डिटॉक्सिफिकेशन होतं, हे फक्त शरीराचं न होता जे काही स्त्री बीज किंवा पुरुष बीज असतं, स्पर्म किंवा ओव्हम याचं सुद्धा ते त्याच्यासोबत होतं. त्यामुळे पंचकर्माचा रोल इथे खूप महत्त्वाचा असतो. महत्वाचं आहे. काही काहींना एक
एका पंचकर्मानंतर पण प्रेग्नन्सी रिझल्ट येतात. राहिलेली आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट रिपोर्ट्स मध्ये दाखवू शकत नाही. तर ह्या मल्टिपल गोष्टी असतात. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी फक्त तुम्ही सोनोग्राफी केली, सिमेंटचा रिपोर्ट केला, एवढ्यावर ते आणि सगळ्या गोष्टी त्यात येत नाही. एकदा तो स्पर्म आणि ओव्हम आतमध्ये जाऊन भेटणार नाही भेटणार हे सगळं डायग्नोज करण्यासाठी किंवा मॉनिटर करण्यासाठी आपल्याकडे गोष्टी अवेलेबल नाहीयेत. तर त्या सगळे जे काही फॅक्टर्स असतात छोटे छोटे, ते सगळे पण महत्वाचा रोल पंचकर्माचा आहे. हो, आपल्याला मेजर दिसत रोल नसेल तरी पण पंचकर्माचा रोल आहे. त्याच्या आणि त्यानंतर जे असतं हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये आपण शिरोधारा आहे, नस्य आहे, ह्याने जो काही स्ट्रेस आजकाल आपल्याला बघायला मिळतो तो बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. सोबत गर्भाशयाची ताकद वाढणं, 9 महिने आपल्याला गर्भ तिथे वाढवायचा आहे. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये स्पेशली उत्तर बस्ती म्हणून ट्रीटमेंट सांगितली आहे. अरे वा. तर ह्या उत्तर बस्तीमध्ये आपण गर्भाशयामध्ये औषध सोडतो. तर त्याने तिथलं जे काही गर्भाशय स्ट्रॉंग होतं जे गर्भाशयाचे आपण त्याच्या स्नायूंना बळ मिळतं. ट्यूबचे जर तुमचे ब्लॉकेज वगैरे असतील तर ते निघायला मदत होते. असं ओव्हरऑल ते गर्भाशयाला जे आहे ते फर्टिलिटीसाठी प्रोन बनवतं, चांगलं बनवतं आणि मग 9 महिने प्रेग्नन्सी तिथे व्यवस्थित कॅरी होते आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी पण आपल्याला त्याने मदत मिळते. मस्त मॅडम. आहार आणि दिनचर्येमध्ये कोणकोणते बदल करायला पाहिजेत? तुम्ही सांगितलं की हे हां. चुकीचं आहे. हो. पण आता मग काय केले पाहिजेत? आता सगळ्यात पहिले जे आपलं आहार, निद्रा, ब्रह्मचर्य आपल्या आरोग्याचे जे 3 आधारस्तंभ आहेत, ते व्यवस्थित असायला पाहिजे. तर आहारावरती आपलं पूर्ण शरीर डिपेंड असतं. त्यामुळे आपल्या खाण्याच्या वेळा आहेत, त्या व्यवस्थित असल्या व्यवस्थित. पाहिजे. अगदी लंच टायमिंग जर तुम्ही बघितला तर 3, 3:30, 4ला लोकं लंच करतात. घरी असणाऱ्या ज्या स्त्रिया असतात स्पेशली सकाळी उठलं की डायरेक्ट मध्ये काही न खाता चहावर चहा, चहावर चहा आणि मग 1-2 वाजता हो त्या ना. जेवण हो. करतात. तर हे सगळं जे आहे ते शरीराला डॅमेज करतं. Damage. त्यामुळे जर तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल, तर तो हलका ब्रेकफास्ट सकाळी 8:30 ते 9च्या मध्ये आपला व्हायला पाहिजे. अच्छा. जेवण जे आहे ते 12:30 ते 1च्या मध्ये व्हायला पाहिजे आणि संध्याकाळचं जे आहे ते 7-7:30 पर्यंत व्हायला पाहिजे. आयडियली सूर्यास्तानंतर जेवू नये, पण आता सगळ्यांना ते पॉसिबल नाही. पण त्या ॲटलीस्ट 8च्या पहिले तरी आपलं आधी जेवण होईल, झालंच असं तरी पाहिजे. आपण बघितलं तरी त्याचा खूप फायदा होतो. आणि खाण्यामध्ये जे आहे, आपल्या खाण्यामध्ये ताजं घरचं अन्न असलं पाहिजे. बस. एक पेशंट रिसेंटचं सांगते तुम्हाला, आज रात्री बनवलेलं ते उद्या दुपारी खातात. कुकिंगला वेळ नाही, कुक रात्री बनवून जाते, ऐक. 2 वेळेचा स्वयंपाक. तर हे गोष्टी ज्या आहेत, शिळं खाणं जे आहे, ते म्हणजे ते स्वतः शिळं आहे, ते आपल्याला काय एनर्जी देणार? तर शिळं खाल्लं नाही खूप छान पाहिजे. सांगितलं तुम्ही. ताजं जेवण आपल्या खाण्यामध्ये असलं पाहिजे. गाईचं तूप चांगलं महत्वाचं खात्रीशीर आहे. जे आहे देशी गाईचं तूप असलं पाहिजे. ते मार्केटमध्ये जे आहे आता खूप सगळे दुधाचे, तुपाचे सगळ्याच खाण्याचे फ्रॉड आपण बघतो. पण खात्रीशीर त्यातली त्यात आपल्याकडे ते असलं पाहिजे. आणि ताजी फळं, सीझनल जे फ्रुट्स असतात ते खाण्यात असली पाहिजे. अशा पद्धतीने जेवण जे आहे ते आपलं म्हणजे सगळं शरीराचा पायाच त्याच्यावरती आहे. त्यामुळे जेवण व्यवस्थित असलं पाहिजे. छान सांगितलं मॅडम. बाहेरचं जे काही खातो आपण पिझ्झा, बर्गर त्याच्यामध्ये तो बनवणाऱ्याचा भाव पण महत्वाचा असतो. आयुर्वेदात रस्त्यावरचं खूप जे महत्व आहे याला आणि हो, बऱ्याच डिटेलिंग आहे आयुर्वेदामध्ये हो. हे. तुम्ही त्याबद्दल थोडंसं मला एक्सप्लेन करा ना, की तर म्हणजे जेव्हा तो बनवणारा एखादा असेल हॉटेलमध्ये वगैरे आपण खातो, तर म्हणजे तो काय त्याच्या फिलिंग्स थोड्या असतील, की ह्या खाण्याने जशी आपली आई आपल्यासाठी बनवते किंवा आपण बनवतो, की ह्या खाण्याने समोरच्याला चांगलं वाटलं आनंद पाहिजे, वाटला. त्याला ते आवडलं पाहिजे, त्याचं चांगलं झालं पाहिजे शरीराचं. तसं त्या फिलिंग्स तिथे तिथे नसतात. नसतात. तर त्याही खूप महत्वाच्या ही आहेत. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अ, आई 2 फटके देऊन खाऊ घालेल, पण तिच्या मनात मनात ते किती छान. बाळाविषयी ते चांगले भाव असतात. तर तसे ते जेवण बनवताना त्या बनवणाऱ्याचे जे भाव आहेत, आजूबाजूचे जे वातावरण आहे, म्हणजे ते सगळं बघितलं गेलं पाहिजे. त्यासाठी जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताय, 3 महिन्या आधीपासून तुम्ही सगळं स्वतःला तयार करण्याचं जे बापरे! असतं ते केलं पाहिजे. म्हणजे बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद. आता आपण 100% अव्हॉइड तर नाही करू शकत. पण त्यातली त्यात आपण हेल्दी चॉईसेस ठेवणं आणि जे कमी वेळा ते आपल्याला खायला लागेल असं करू शकतो. ते नक्कीच कंट्रोल. करता येण्यासारखं आहे. आणि विहार जर म्हणाल तर दिनचर्या कशी फॉलो करायची तर
आता जॉबच्या ह्यामुळे आपण काय तुम्हाला जॉब सोडून द्या असं तर म्हणू नाही शकत. तर आयटी सेक्टरला तर हां. खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत तर सध्या. आयुर्वेदामध्ये ह्याचं सोल्युशन पण दिलंय. जर तुमचं अच्छा. रात्री जागरण होतंय, तर दिवसा तुम्ही जेवणापूर्वी हं. त्याचं जर तुमचं 8 तास जागरण झालंय, तर 4 तास दिवसा जर तुम्ही झोपलात, तर तुमचं ते बॅलन्स होतं. बॅलन्स करा. नाहीतर आता काय होतं, की 5 वाजता जॉबवरून आलाय, काहीतरी खाल्लंय आणि आणि मग झोपला की हीच डायरेक्ट 4 कारणं देतात वाजता. आणि आम्ही हे काही बदलू नाही शकत. हो. पण त्याच्यावरही आयुर्वेदाने सांगितलेलं सोल्युशन आहे. दिलंय. प्रत्येक हो. गोष्टीला आहे आणि सोल्युशन. ज्यांना म्हणजे गरज नसताना जे जागरण करतायत, तर त्यांनी ते करू नये. रात्री आपल्याला 7 ते 8 तास झोप आपल्या शरीराला गरजेची असते. त्यामुळे 10-10:30 पर्यंत झोपणं, पहाटे लवकर उठणं, 5:30-6 ला तरी ॲटलीस्ट आणि व्यायाम करणं व्यवस्थित. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, की बॉडीचं जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक असतं, ते व्यवस्थित राहायला मदत होते आणि आपले हार्मोन्स व्यवस्थित राहतात आणि मग हे सगळं व्यवस्थित राहिलं, की मग जनरली काही प्रॉब्लेम्स येत नाहीत. पण मग आजकाल आपण बघतो की पीसीओडीचा प्रॉब्लेम असो किंवा हार्मोन्स इनबॅलन्स असतात किंवा थायरॉइडचा खूप महिलांना प्रॉब्लेम. मग यांना सुद्धा गर्भधारणा तरी पण शक्य आहे का? हो. पी-सी-ओ-डी किंवा थायरॉइड, प्रमेह म्हणजे ज्यांना शुगर वगैरे असते, हं. अशांमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. पण जर त्यांनी हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. जे तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली, त्याला मेडिसिनचा सपोर्ट घेतला, तर प्रेग्नन्सी नक्की राहते. राहू फक्त शकतेच. तुमची तयारी पाहिजे. ते सायकल ब्रेक करण्याचं आणि हेल्दी गोष्टी फॉलो करण्याचं. खूप छान माहिती आम्हाला आता मॅम तुम्ही दिली आहे. मॅम इथे आम्हाला दिसतंय तुम्ही एक मॉडेल आणलेलं आहे समोर. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशयाचा रोल खूप महत्त्वाचा असतो. येस. तर तेच मॉडेल आहे तर येस, त्याची इन येस. डिटेल आम्हाला मिळाली तर चांगलं. गर्भाशय म्हणजे 9 महिने जो आशय आशय म्हणजे काय त्या ठिकाणी ती गोष्ट राहणार असते. तर गर्भाशय हा 9 महिने आपल्या गर्भाला वाढवणार असतो. तर त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर गर्भाशयाशी निगडीत अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तर आता आपण संबंध ज्यावेळेला ठेवतात, त्यावेळेला जे शुक्राणू असतात ते इथे डिपॉझिट झालेले असतात. त्यानंतर त्यांना ट्रॅव्हल करून वरती जायचं असतं. आणि ज्यावेळेला शुक्राणू इकडनं आपल्या ट्यूब्समध्ये येतो आणि इकडनं जे स्त्रीबीज असतं, ते पण आपल्या गर्भाशयाची नलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब ह्याच्यामध्ये येतं आणि प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये राहते. बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर ते ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहणं हे सुद्धा एक हम्म. प्रॉब्लेमॅटिकच असतं. पण ते केव्हा? प्रेग्नन्सी राहते ती ट्यूबमध्येच राहते बेसिकली. हं, हं, हं. त्यानंतर ते जी काही प्रेग्नन्सी राहिलेली आहे, ती इकडे गर्भाशयात येऊन इथे चिटकते आणि अच्छा. गर्भ तिथे वाढतो. ज्या वेळेला ह्या ट्यूब्समधनं त्या ज्या काही त्याच्या सिलिया असतात ट्यूब्सच्या, त्याची मूव्हमेंट व्यवस्थित होत नाही आणि ती प्रेग्नन्सी पुढे ट्रॅव्हल करू शकत नाही काही कारणांमुळे. हं, त्यावेळेला ती त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. हं, मग हं. त्यावेळेला ती ट्यूबमध्ये वाढून तिथे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि अशा वेळेला म्हणजे अगदी ट्यूब रप्चर होणं, मग ती बापरे! एकदम सीरियस कंडिशनपर्यंत ते जातं. त्यामुळे वेळच्या वेळेला सोनोग्राफी करणं पण खूप महत्त्वाचं गरजेचं असतं. आहे. हं, तर म्हणून इथे ते स्टेजेस असतात सोनोग्राफीचे येस, ते येस. त्याचे. त्यासाठी पहिली सोनोग्राफी जी असते ती बाळाचे ठोके आणि बाळ कुठे आहे हे बघण्यासाठी जास्त महत्त्वाची असते. म्हणजे तुम्ही सोनोग्राफीमध्ये बघितलं असेल की इंट्रायुटेराइन हं, म्हणजे हं. गर्भाशयाच्या आतमध्ये ती प्रेग्नन्सी आहे की नाही हे हे चेक. जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा ती ट्यूबमध्ये अडकते आणि अडकते पण ती वाढत राहते ना. हो, जेव्हा ती बापरे! वाढते ती ट्यूब छोटीशी असते. म्हणतो ते. त्याच्यामध्ये ती मोठी होऊन मग रप्चर होणं अशा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे सोनोग्राफी करणं फार महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. इथे हे जे व्हाईट कलरचं आपल्याला हं, हं, दिसतंय, हं. ती प्रेग्नन्सीच आपल्याला दाखवली आहे, की इथे ती प्रेग्नन्सी चिटकते. त्याला चिटक. इम्प्लांटेशन म्हणतो आपण. अच्छा, तर इम्प्लांट तिकडे होते. हो आणि मग इथे प्लासेंटा वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार होऊन हळू गर्भ वाढत राहतो आणि जसा गर्भ वाढतो तसं गर्भाशयाचा हा जो आकार आहे तो तो वरचा मोठा. वाढत राहतो. तर हे झालं नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्यासाठी. तर आता ज्यावेळेला आपल्याला ही ट्यूब ब्लॉक असते, काही-काही पेशंटमध्ये आपल्याला ट्यूब ब्लॉक बघायला मिळते किंवा ट्यूब्समध्ये काही इन्फेक्शन आहे, पाणी झालंय ज्याला हायड्रोसाल्फिंग्स म्हणतात. अशी अनेक कारणं ट्यूबची पण बघायला मिळतात. तर अशा वेळेला सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम ही पण येतो. ट्यूब आहे आणि ही या बाजूची 2 काय आहे? 2 आपल्या शरीरामध्ये ट्यूब्स असतात. ओके. 2 ओव्हरीज असतात. म्हणजे जे आपण स्त्रीबीज जिथे तयार होतं फॉलिकल, त्या 2 ओव्हरीज असतात. तिथे ते तयार होतं आणि अच्छा. 2 ट्यूब्स असतात. म्हणजे वाढलेलं स्त्रीबीज ज्यावेळेला बाहेर पडतं त्यातनं, तर त्याला ह्याला ज्या ट्यूब आहे त्याच्या एंडिंगला फिम्ब्रिया म्हणजे असं फिंगर लाइक त्याला ओके. प्रोजेक्शन असतं. मग ते प्रोजेक्शन. ते ह्याला कॅच करतं ओके. आणि मग ट्यूबमधनं ते इकडे गर्भाशयाकडे पुढे सगळी सोडलं. प्रोसेस होते. तर जेव्हा ट्यूब ब्लॉक असते किंवा
आपलं हे अस्तर पातळ असतं, त्याला हम्म. एंडोमेट्रियम थिन असणं असं म्हणतात. तर मग त्यावेळेला इथे गर्भ चिकटून जी काही प्रोसेस व्हायची असते, ती होण्यामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. मग अशा केसेसमध्ये पण आयुर्वेदाने आपल्याला चांगली त्याला रिझल्ट्स देता येतात. उत्तरबस्तीची जी ट्रीटमेंट हा आपण ती डिस्कस आहे. केली, तर ओके. उत्तरबस्ती म्हणजे काय, आपण ह्या गर्भाशयामध्ये इथे औषध इन्सर्ट करतो. त्यामुळे ते ट्यूब्समध्ये पण जातं आणि गर्भाशयातले जे काही फॅक्टर्स असतात, एंडोमेट्रियम चांगलं बनवणं, ट्यूब्स ओपन करणं, अशा सगळ्या गोष्टी त्याने होतात. वा. तर त्याला स्पेसिफिक सेटिंग्ज असतात. काही-काही पेशंटमध्ये आपल्याला ते विथ पंचकर्म करायला लागतं. तर म्हणजे वेगवेगळे हां. त्यांचं हे बघूनच तर ते सगळी कारणं वगैरे त्याची आपल्याला चेक बघायला करून. लागतात. याशिवाय जे गर्भाशयामध्ये गाठी होणं, अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर इथे दिसत असेल तुम्हाला, तर ही जी आहे ती गाठ बनलेली आहे. तर अशा जेव्हा जास्त प्रमाणात गाठी गाठी बनतात, होतात. तेव्हा गर्भाशयाची जी कॅव्हिटी असते ती हा. ऑलरेडी छोटी असते. तर इथे पण ह्या छोट्या-छोट्या गाठीच हो, त्या आहेत. पण गाठीच आहेत. तर हा मग हा ह्या हा जर हा. जास्त प्रमाणात झाल्या, तर ते गर्भाला तिथं चिकटण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी ग्रो होण्यासाठी प्रॉब्लेम येतो. ती जागा कमी पडते. तर अशा वेळेला सुद्धा पण ते बस्तीनी मग ह्या गाठी होतात का कमी हो, किंवा उत्तरबस्ती आहे, बाकीची पंचकर्म आहे, औषधं आहे. ह्याच्या सगळ्यांच्या मदतीने गाठींची साईज कमी होण्यासाठी पण आपल्याला मदत मिळते. सोबतच आता ॲडेनोमायसिस नावाचा आजार आपल्याला बघायला मिळतो. तर ह्यामध्ये काय होतं, जे आतमध्ये जे अस्तर असतं गर्भाशयाचं, ते दर महिन्याला बाहेर पडतं. म्हणजे त्याला आपण रजप्रवृत्ती किंवा पिरियड्स येणं पिरियड्स असं असं म्हणतो. म्हणतो. तर हो. हे जे आहे हे पूर्ण बाहेर न पडता, हम्म. गर्भाशयाचा जो त्याच्या खालचा स्तर असतो, हम्म. लेयर असतो, हम्म. मसल्सचा, तर त्याच्यामध्ये त्याचे काही छोटे-छोटे पार्टिकल्स राहिलेलं. जाऊन डिपॉझिट होतात. म्हणजे ते नॉर्मल नाहीये. आणि मग दर पिरियड्सला आपल्याला कसं, की ते ग्रो व्हायला लागतं. म्हणजे ते छोटी टिश्यू पण त्याला रिस्पॉन्स करते. रिस्पॉन्स करते. तर मग ते बापरे. मसल्समध्ये वाढून मग गर्भाशयाला सूज येणं, पाळीच्या वेळेला हा. जास्त रक्तस्राव होणं, खूप जास्त दुखणं, असे वेगळे-वेगळे प्रकार आपल्याला बघायला ते मिळतात. पूर्णतः गेले पाहिजेत. हो. बाहेर पडणं हे पडणं नॉर्मल खूप आहे. पण आता पाळीच्या दिवसांमध्ये आपण बघतो, मुली आहेत, स्त्रिया आहेत, अनेक धावपळ करत असतात, स्पोर्ट्स असतात किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत, ऍक्टिव्हिटीज. स्ट्रेस आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट ह्याच्यावरती होतो. आणि बापरे. मग हे असे सगळे आजार आपल्याला बघायला मिळतात. तर हा झाला ॲडेनोमायसिस. अजून एक आजार आहे एंडोमेट्रियोसिस. त्याने सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर हे जेव्हा इथे आतमध्ये वाढतं, त्याला ॲडेनोमायसिस आपण म्हणतो. हम्म. पण हेच जर म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे, हम्म. ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेवरती, आता इथे दिसत असेल, हो, बाहेर तू बाहेरच्या दिसतंय. दिशेला इथे वाढलंय, कुठेतरी ट्यूब्समध्ये हम्म. जाऊनच ते ग्रो व्हायला लागले, कुठेतरी ओव्हरीवरती चाललंय, अरे सर्व्हिक्सवरती बापरे. चाललंय. काही-काही सिव्हिअर केसेसमध्ये तर हे बाजूच्या जे ऑर्गन्स असतात आपले पेल्विक एरियामध्ये, त्याच्यावरती जाऊन ते डिपॉझिट्स होतात सेल. आणि तिथे वाढायला लागतात. तर मग त्यावेळेला बापरे. ते सिव्हिअर कंडिशन बनते त्याची. तर अशा वेळेला जर ओव्हरीमध्ये वाढलं, तर मग त्यांनी सिस्ट तयार होतात. ते हळू-हळू जसं आपलं पिरियड्स येतात, तसं ती सेल पण तिथे वाढते, ग्रो होते. असं बापरे, म्हणजे दर महिन्याला ते दर ग्रो. महिन्याला होतं. तर हे असे वेगळ्या-वेगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे गर्भाशयाची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे पिरियड्सच्या डेजमध्ये, पाळीच्या दिवसांमध्ये दगदग न करणं, खाणं हम्म. आपलं चांगलं ठेवणं, व्यवस्थित रेस्ट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. आणि आता ज्या मुली असतात, म्हणजे आईंनी सुद्धा आपल्या मुलींची काळजी ह्या पिरियड सुरू झाल्यानंतर व्यवस्थित जर घेतली, त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या, तर पुढे चालून हे जे काही फॅक्टर्स आहेत ते ते होणार नाही. होणार नाहीत. खूप छान. येस. खूप डिटेलिंग मस्त गर्भाशयाबद्दल माहिती आज आम्हाला मिळाली मॅडम. खूप येस. खूप धन्यवाद. आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी जोडप्यांनी मग कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे? आता जेव्हा आपण बघतो प्रेग्नन्सी प्लॅनिंग हा विषय फार आपल्याला ऐकायला मिळतो. तर प्लॅनिंग करायचंय तुम्हाला, तर तुमचं शरीर तुम्ही कमीत कमी 3 महिने अगोदरपासून त्यासाठी तयार केलं पाहिजे. ओके. म्हणजे 3 ज्या महिने काही आधी. तुमच्या चुकीच्या सवयी आहेत, म्हणजे बाळ प्लॅन, आपण गाडी घ्यायची तर 6 महिने पहिले रिसर्च आधी. करतो, घर घ्यायचं तर वर्षभर रिसर्च करतं. खूप किंवा कुठलीही वस्तू घ्यायची असेल, तर ही मला अशी नको, तशी नको, हे खूप असंच पाहिजे, छान. तसंच पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आपण करतो. पण जेव्हा आपल्याला बाळ बाळ पाहिजे असतं, तेव्हा मग ते काहीच नाही. आपण राहिलं आधी चला. हो, तेच ना. तर असं होतं. म्हणजे प्रेग्नन्सी ही नेहमी बाय चॉईस असली पाहिजे, बाय वा चान्स वा नको. वा. कारण जेव्हा बाय चॉईस तुम्ही सगळ्या गोष्टी करायला जाता,
तर त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतात. म्हणजे कुणीतरी सांगतंय म्हणून ती गोष्ट ती गोष्ट करणं करत फार नाही आपण. वेगळं पडतं. आणि जेव्हा मला हवंय, मला का बाळ हवंय, ह्याचं पण उत्तर असलं पाहिजे खूप तुमच्याकडे. छान. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःहून करायला लागतो, आणि हे हसबंड वाईफ दोघांसाठी आहे. कारण स्पर्मची क्वालिटी पण चांगली असणं महत्वाची गरजेचं आहे. आहे, हो. आणि स्त्रीबीजाची पण. तर 3 महिने अगोदरपासून तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये चेंजेस केले पाहिजे. बाहेरचं खाणं होत असेल तर ते बंद केलं पाहिजे. जे आपण विहाराबद्दल आपण बोललो, सांगितलंस तुम्ही. तर हो. व्यायाम तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असला पाहिजे. स्त्रियांनी स्पेसिफिक थोडंसं जे पेल्विक एरिया म्हणजे पोटाच्या भागाची हालचाल होईल, जेणेकरून गर्भाशयाचे स्नायू व्यवस्थित राहतील, असे योगासन आहे, बाकी व्यायाम हो, आहेत, हे केले आयुर्वेदात तर खूप पाहिजे. छान येस. सांगितलं योगामध्ये. तर त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. आणि आयुर्वेदामध्ये बीजशुद्धी नावाची ट्रीटमेंट सांगितलेली अच्छा. आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं असतं, की आम्हाला चांगलं हेल्दी बाळ पाहिजे. पाहिजे. मी पुढे हां. प्रश्न विचारणारच होते तो. हां. तर 3 महिने आधीपासूनच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सुरू करायला लागतात. तर त्यामध्ये पंचकर्म जे आपण डिस्कस केलं, त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती या सगळ्या गोष्टींनी तुमचं पूर्ण डिटॉक्सिफिकेशन करून घेणं, उत्तर बस्तीसारख्या ट्रीटमेंट आहेत, या करून तुम्ही स्वतःचं शरीर तयार करणं, वाह! हे फार महत्वाचं असतं. आणि जेणेकरून आपल्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, काहींना शुगर असते, काहींना जेनेटिक काही आजार असतात, तर हे बाळामध्ये जाऊ नये याकरिता बीजशुद्धी ट्रीटमेंटचा फार चांगला आपल्याला रिझल्ट त्या रिझल्ट ठिकाणी पाहायला दिसून मिळतो. येतो. आणि एक क्वालिटीचं, चांगल्या क्वालिटीचं बीज जर आपलं असेल, तर अल्टिमेटली प्रॉडक्ट पण त्याचं चांगलंच चांगलंच आहे. आपल्याला मिळणार, असं होतं. बाकी आता आपण बघतो, की ड्रिंक्स वगैरे करण्याच्या सवयी असतात, स्मोकिंग, ड्रिंकिंग, हे पण 3 महिने आधीपासून पूर्ण बंद केलं पाहिजे. म्हणजे मग असं नाही, की आपल्याला आज आपण बंद केले आणि उद्या प्लॅनिंग करूया, प्लॅनिंग असं करत नाही. 3 ते महिने 3 आधी तुम्ही महिने क्रायटेरिया अगोदर सांगितला. प्लॅनिंग येस. आपली असली पाहिजे. येस. तर खूप ह्या छान. सगळ्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासोबतच जे आहे, की आयुर्वेदामध्ये सांगितले सौमनस्य गर्भधारणा नाम. म्हणजे काय? नवरा बायकोमध्ये कसं रिलेशन आहे, हे हम्म. पण प्रेग्नन्सी राहण्यावरती खूप मॅटर करतं. म्हणजे इकडे केसेस अगदी आता हे एक्स्ट्रीम झालं. काहींचं असतं, की डिव्होर्सपर्यंत गेलेले असतात, तरी त्यांना इकडे बाळ हवं असतं. आणि रोज घरात वाद असतील तुमच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस वाढवतात. परत तुमचे जे काय थोडेफार कामाचे ताणतणाव आहेत, आणि मग एकमेकांवरती फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन काढणं, येतं. तर हे सगळं जे आहे ते तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब करतं. हो तर ना. ह्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी दोघांमध्ये तुम्ही बॉन्डिंग वाढवणं, संवाद खूप वाढवणं, छान. ह्या गोष्टी फार हे महत्वाच्या जोडप्यांनी असतात. आधी बॅलन्स केलं हे आधी पाहिजे. बॅलन्स केलं पाहिजे. नाहीतर मग आता आपण बघतो IVF सेंटर समोर भरपूर लाईन लागलेली असतात. बरेचसे पेशंट असे पण मी बघितलेत, तुम्ही की स्वतःतच म्हणजे बदल केले, तर इकडे लाईन निसर्ग लावायची गरज नाही. निसर्ग आपल्याला देण्यासाठीच बसलाय, आणि तो चांगल्या क्वालिटीचा आपल्याला देतो. त्यामुळे अ, आपण जेव्हा स्वतःला तयार करतो चांगल्या शारीरिक आणि मानसिक लेव्हलवरती, तर हे का महत्वाचं आहे बॉन्डिंग. कारण मानसिक लेव्हलवरती पण तुम्ही त्या बाळाला ते पुढे पास ऑन पास ऑन करणार ना. करणारच आहे. तर चांगल्या क्वालिटीचं मिळण्यासाठी. आणि नंतर मग कसं होतं, जर बीज चांगलं नसेल तर अबॉर्शन होणं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बाळामध्ये प्रॉब्लेम येणं. जर ती आई ताणतणावाखाली असेल, तर बाळामध्ये वेगळे-वेगळे प्रॉब्लेम्स येतात. तर मग ते सगळं आपल्याला नको असेल, तर आपण पहिले 3 महिने आपलं फाउंडेशन व्यवस्थित केलं सगळं ती पाहिजे. जे घर बांधायचे तर खाली पाया म बरेच दिवस चालतो. तसं हे हे सुद्धा फार महत्वाचं आहे खूप छान, खूप आपल्यासाठी. मस्त सांगितलं मॅम. खरंच याचा नक्कीच आमच्या जे पाहतायत त्यांना खूप उपयोग होणार आहे. आपल्याला वाटत असतं, की आपलं होणारं बाळ हे निरोगी पाहिजे, हेल्दी पाहिजे असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतच असतं. पण आई-वडिलांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, की आधीच कोणाला शुगर असते, कोणाचं वजन वाढलेलं असतं हाडांचं किंवा काही असं छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतात. ते बाळामध्ये येऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं. तर मग आयुर्वेदात याबद्दल काही सांगितलं आहे का? येस. खूप छान प्रश्न आहे तुमचा. कारण आता मी ह्या एका महिन्यामध्ये 3 पेशंट मुली माझ्याकडे अशा होत्या, की ज्यांच्यामध्ये गर्भाशय डेव्हलप झालेला नव्हता. म्हणजे ओह! पाळी सुरू म्हणजे 20-25 वर्षाच्या मुली ज्यांच्यामध्ये पाळीच सुरू नाही झाली. अरे तर बापरे! त्याने त्यांचे रिपोर्ट्स आपण बघितले, तर गर्भाशय डेव्हलपच नाहीये. काही-काहींमध्ये पूर्णच अब्सेंट आहे, आणि काहींमध्ये बापरे! एकदम जे अ, वाढायला पाहिजे प्युबर्टीपासून हळू-हळू जी ग्रोथ व्हायला पाहिजे, ती ती डायरेक्ट झालीच नाहीये. ओके. स्टॉपच. तर मग अशा बापरे! केसेसमध्ये हे सगळं का होतं?
ज्या वेळेला ते बाळ गर्भात असतं किंवा ती प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला आयुर्वेदामध्ये काय सांगितले की त्या बीजाच्या ज्या भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये प्रॉब्लेम असेल आणि त्यापासून जे काही पुढे ऑर्गन्स बनणार असतील, जर तो प्रॉब्लेम त्या बीजात तिथे असेल तर जे काही बनणारं ऑर्गन असतं ते ते म्हणजे ते कुठलंही असू देत, मग गर्भाशय असेल, टेस्टिस असेल किंवा आपला हार्ट, लंग, किडनी काही असू देत, तर ते खराब होऊ शकतं. ओ, तर त्यामुळे बीजशुद्धी का महत्वाची, हे सगळ्या गोष्टी होऊ नयेत आयुर्वेदात म्हणून. बीज शुद्धी हे सांगितलेली येस, आहे. बीजशुद्धी म्हणजे प्री कन्सेप्शन मध्ये तुम्ही हम्म. व्यवस्थित पंचकर्म वगैरे सगळ्या गोष्टी करून ते नंतर प्रेग्नन्सी जर ठेवली तर ह्या गोष्टी पास ऑन होण्याचे चान्सेस कमी असतात. प्रेग्नन्सी असताना सुद्धा त्या आईकडनं काही अशा गोष्टी व्हायला नकोत की जेणेकरून बाळामध्ये प्रॉब्लेम्स हो, येतील. त्यामुळे पास ऑन होत येस, राहतं. आणि गर्भधारणा होण्याच्या पिरियडमध्ये म्हणजे ज्या वेळेला ती प्रेग्नन्सी कन्सेप्शन होणार असतं त्यावेळेला आई वडिलांची काय स्थिती आहे, त्यांच्यामध्ये काय दोष आहेत, तर तो सुद्धा भाग इथे मॅटर करतो. म्हणजे हो ना. तुम्ही ठीक आहे, आज ओव्युलेशन झालंय, आज रिलेशन ठेवायचे आणि प्रेग्नन्सी होईल, हे इतकं ते इझी नसतं. त्यावेळेला जर तुम्ही काही ताणतणावाखाली असाल किंवा तुम्ही काही आजारी वगैरे असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या गर्भावरती होतो. बऱ्याचशा घरांमध्ये थायरॉइड आहे, हो, शुगर आहे, काही काहींमध्ये मग ती टीबी, एक भीती कॅन्सरची असते हिस्ट्री आणि की असते. आपल्याला शुगर आहे तर मग होणाऱ्या बाळाला पण होऊ शकते असं हो. तर मग बऱ्याच केसेस. ह्याच्यावरती म्हणजे ही बीजशुद्धी आपण जेव्हा करतो ना, तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, की ह्या गोष्टी पुढच्या पिढीमध्ये पास ऑन होऊ नयेत. मग त्या वेने ती जी काही औषधं असतात स्पेसिफिकली ती ओके, वापरायला लागतात. म्हणजे ओके. शुगरचं आहे तर म्हणजे त्यासाठी वेगळी औषधं. पंचकर्मामध्ये किंवा आयुर्वेदात सांगितलं आहे या येस. ट्रीटमेंट तुमच्या ज्या आहेत त्या केल्यानंतर त्या पुढे पॉज ऑन होण्याचं थांबलं जातं म्हणजे होऊ बऱ्यापैकी शकतं. थांबलं जातं. अरे वा, आणि ते पूर्ण आपण कसं फॉलो करतोय, काय त्याच्यावर सगळ्या आहे. गोष्टी त्याच्यावरती पण डिपेंड राहतात आपल्या. मस्त. आता आपण एक रॅपिड फायर मी प्रश्न विचारते मॅम, तुम्ही मला सांगताल. इन्फर्टिलिटी किती वर्षानंतर मानली जाते? कमीत कमी 1 वर्षानंतर आणि तुम्ही जर 30-35च्या पुढे असाल तर 6 महिन्यानंतर. वंध्यत्वात स्त्री की पुरुष कोणाचा वाटा जास्त महत्वाचा? दोघेही इक्वली जबाबदार असतात, 50-50. 50-50. तणावामुळे गर्भधारणा उशिरा होते का? येस, नक्की. स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी. सगळ्यात मोठा फॅक्टर. सगळ्यात मोठा. अनियमित पाळी म्हणजे इन्फर्टिलिटीची शक्यता वाढते का? येस, कारण अनियमित पाळीमध्ये ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि ओके, मग ते आपल्याला मॅनेज करण्यासाठी, म्हणजे ट्रॅक वाढते. करण्यासाठी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अनियमित असेल पाळी तर इन्फर्टिलिटीची शक्यता नक्कीच वाढते. पीसीओडी मुळे गर्भधारणा कठीण होते का? येस, पीसीओडी मध्ये गर्भधारणा कठीण होते कारण त्यामध्ये पण तुमचे फॉलिकलची जी काही क्वालिटी असते ती कमी झालेली असते आणि एकतर ओव्युलेशनच न होणं असं बऱ्याचशा केसेसमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे पीसीओडी मध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही असं नाहीये. असं नाहीये. प्रेग्नन्सी राहते, परंतु आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. खूप छान मॅम. मॅम तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला स्त्री रोगाबद्दल म्हणजेच त्यातली एक महत्त्वाचा विषय म्हणजे वंध्यत्व. आजकाल खूप कपल्समध्ये पाहायला मिळतात. पण त्याच्यावर आयुर्वेदाची सांगड घेऊन आपण खरंच हेल्दी गर्भधारणा आपल्याला होऊ शकते आणि हेल्दी बाळ होऊ शकतं हे तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं. त्याबद्दल खूप मनापासून थँक थँक यू. यू. थँक यू सो मच.